फुलंब्री विभागामध्ये या शहरामध्ये जे कामगार आहे, कामगारांना तुम्ही पेटे वाटप करत आहे आणि आतापर्यंत किती कामगारांना याचा लाभ भेटलेला आहे? मी संतोष अंबादास जाधव, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्ष फुलंब्री, कामगार मंडळामार्फत आपल्या फुलंब्री तालुक्यामध्ये जवळपास हजारो कामगारांना साहित्य मिळालं आणि आता जे संसार बादली आपण जे म्हणतो ती किट, त्याचंही ऑनलाईन काम चालू आहे, तेही लाभार्थ्यांना मिळत आहे आणि एक शासनाचा अतिशय चांगला उपक्रम आहे की जेणेकरून सर्वसामान्य कुटुंबातील या पेट्यांपेक्षा किंवा संसार बादलीपेक्षा त्याच्यातून जे गोरगरिबांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळते आणि उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळते, त्याच्यात तो एक चांगला फायदा आहे। आणि याच्यामध्ये आम्ही गणेश भाऊच्या माध्यमातून तालुक्यामध्ये ते पाल असेल, फुलंब्री असेल, खेड्यापाड्यामध्ये पंचकृषीमध्ये जे काम करत असतील तर कुठल्याही प्रकारचं विनाकारण ते कोणाला त्रास देत नाही किंवा कुठलंही शोषण होत नाही, जनतेला घरपोच साहित्य उपलब्ध करून देतात। त्याच्यामुळे हा उपक्रम चांगला आहे, एवढंच मी या ठिकाणी म्हणेन। आता ऑनलाईन जर नोंदणी झाल्यानंतर प्रत्यक्षात संसार उपयोगी साहित्य कधी मिळालं? एक 8-15 दिवसाला कॅम्प ज्यावेळेस आयोजित होतो त्यावेळेस ते साहित्य मिळतं। आता ऑनलाईन झालं ते नंतर गावात आणून देतात ते। यापूर्वी कुठे कुठे कॅम्प झाला? यापूर्वी एकदा फुलंब्रीला जिथं श्याम सुदामा समोर झाला होता आणि आज मी दुसऱ्या कॅम्पला इथं हजर आहे। आता पाहिलं तर प्रचंड गर्दी आहे। हे आचारसंहितेमुळे कामं थांबले होते, ते आचारसंहितेच्या कारणामुळे ते कामं होऊ शकले नाही। आचारसंहिता संपली आणि आता जेवढे फॉर्म ऑनलाईन झालेले होते ते साहित्य वाटप झालं नव्हतं, त्याच्यामुळे ही गर्दी झालेली। याच्या अगोदर मोठा कॅम्प घेतला होता N7ला, भागवत कराड साहेब आणि अतुल साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये 1700 लोकांना ते किट भेटलं होतं। यावेळेस असं काही फुलंब्री भागामध्ये तुम्ही कॅम्प घेणार आहे का? यानंतर जर आता हे लोक शिल्लक राहिले आणि 100-500 लोकांचं जरा मागणी असेल तर कॅम्प निश्चित विधानसभेचे माझे अध्यक्ष तथा या फुलंब्री तालुक्याचे आमदार नानांना भेटून त्यांचं एक पत्र घेऊ आणि निश्चित फुलंब्रीमध्ये कॅम्प घेऊ। काय सांगणार, आज कामगाराची तुमच्या कार्यालयावर प्रचंड गर्दी आहे, काय तुम्हाला आडी अडचणी याच्यामध्ये आले? कारण कामगाराला झेलणे सोपे नाही। तुम्ही आतापर्यंत किती लोकांना मार्गदर्शन केलं? माझं नाव गणेश सुखदेव साठे, मी राष्ट्रवादी कामगार संघटनेचा जिल्हा अध्यक्ष। याच्या अगोदर आम्ही 5000 कामगारांना सेफ्टी किट वाटप केलेले आहे फुलंब्री तालुक्यामध्ये आणि आचारसंहितेमुळे काम लांबणीवर गेल्यामुळे आज प्रचंड गर्दी आहे आणि काम व्यवस्थित चालू आहे। आतापर्यंत किती लोकांना तुम्ही लाभ दिला? भांड्यांचा लाभ जवळपास 1000 लोकांना दिला आणि आज 1000 लोकांचा कॅम्प आहे। यापूर्वी कुठं कुठं कॅम्प घेतले तुमच्या नेतृत्वात? यापूर्वी फुलंब्रीमध्येच कॅम्प घेतलेले आम्ही पूर्ण, आणि 1-2 कॅम्प कन्नड तालुक्यामध्ये घेतलेले। याची पूर्ण प्रोसिजर कशी आहे, म्हणजे लोकांना फारसं माहित नाही, त्याबद्दल थोडंसं प्रोसिजर काय? जे कामगार असेल त्यांची नोंदणी करून त्यांना घरपोच लाभ देणे। कामगारांना काय आवाहन करणार तुम्ही या संदर्भामध्ये? कामगारांना तेच की जे खरंच गरजू कामगार असेल त्यांनी नोंदणी करून त्याचा उपयोग घ्यावा योजनांचा। पेटे भेटणार पहिले भेटणार नाही तुम्हाला पेटे।